नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाईट या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत अगदी खास तोंडाला पाणी सुटेल असा पारंपरिक गाजर हलवा, तो सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. तर चला मग करूयात गाजरचा हलवा. गाजर हलव्यासाठी लागणारे साहित्य: 500 ग्रॅम किसलेला गाजर, 300 ml दूध, 120 ग्रॅम गूळ, 2 मोठे चमचे तूप, अर्धा चमचा वेलची पूड आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स. सर्वप्रथम आपण गाजराची ही साल काढून टाकूया. अशा प्रकारे मी सर्व गाजरांची साल काढून टाकली आहे. आता या गाजरांचा पुढचा भाग आणि मागचा भाग कापून टाकूया. हे गाजर आता स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ आणि किसून घेऊ. इथे मी गाजराचा किस घेतला आहे. गूळ, बेदाणे, बदाम, वेलची, काजू, तूप आणि दूध हे साहित्य घेतले आहे. आता एका भांड्यात 1 चमचा तूप घेऊन त्यात कापलेले बदाम आणि काजू तळून घेऊ. सोनेरी रंग येईपर्यंत काजू आणि बदाम तळून घ्यावे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यावे. आता त्याच भांड्यात गाजराचा किस घेऊन भाजून घ्यावा. गाजराचा किस मंद आचेवर परतून घ्यावा. यात 1 चमचा तूप घालूया आणि परतून घेऊया. आता गाजराचा किस चांगला शिजला आहे. त्याचा रंगही केशरी झाला आहे आणि ह्या गाजरामधले पाणीही सुकले आहे. आता आपण ह्यात दूध घालूया. हे 300 ml दूध आहे. अंदाजे गाजर बुडे इतपत दूध तुम्ही घेऊ शकता आणि चांगले ढवळून घ्या. आता मंद आचेवर गाजर शिजवून घ्यावे. ह्याला जवळपास 15 ते 20 मिनिटं लागतात. आता ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालूया आणि चांगले ढवळून घेऊया. आता दूध पूर्णपणे आटले आहे. त्यात आपण गूळ घालूया. हा मी 120 ग्रॅम गूळ घेतला आहे. तो मी गाजरच्या हलव्यामध्ये घालत आहे आणि चांगले परतून घेऊया. दूध पूर्णपणे आटल्यानंतरच गूळ घालावे, नाहीतर दूध फाटण्याची शक्यता असते. आता 10 मिनिटं मंद आचेवर हे मिश्रण परतवून घेऊ.
मी 200 ग्राम गूळ घेतला होता, त्यातला 120 ग्राम गूळ वापरला आहे, बाकीचा मी शिल्लक ठेवला आहे. आता ह्यामध्ये बेदाणे घालूया आणि मिश्रण चांगले ढवळून घेऊया. आता ह्यामध्ये वेलची पूड टाकूया आणि मिश्रण चांगले ढवळून घेऊया. हा आपला गाजरचा हलवा रेडी झाला आहे. आपण सर्व करूया. हा तुम्ही थंड किंवा गरम दोन्ही प्रकारे खाऊ शकतात. तर मंडळी, ही होती माझ्या हातची स्वादिष्ट गाजर हलवा रेसिपी. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीत. धन्यवाद.